तुम्हालाही करायचा आहे का मग हा असा चिवडा? मस्तपैकी दिवाळी आलेली आहे, सर्वांना हॅपी दिवाळी. लहान मुलांना सुट्टी असते, मोठ्यांनाही सुट्टी असते. नाते झालेले नाही पोहे बघा, आता कलर बदलला का नाही? मग एकदम वेगळं इकडं लाईटमुळे तसं वाटत आहे तुम्हाला. तर एकदम मस्त झालेला आहे चिवडा. तर असा चिवडा तुम्हालाही करायचा आहे तर मग आईच्या पद्धतीनं तर नक्की हा पोह्याचा चिवडा नक्की बघा कशा पद्धतीने करते आई ते. तर चला मग बघूया आपण पोह्याचा चिवडा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आता जवळ आलेली आहे आपली दिवाळी, तर मस्तपैकी आपण आता पोह्याचा चिवडा करूया. तर तुम्ही बघितलंच असेल किती मस्त झालेला आहे आपला चिवडा. तर बघू शकता आता ह्या पोहे आहेत, आपले पातळ पोहे आहेत. आमच्याकडे पातळ पोहे म्हणतात, तुम्ही काय म्हणता तेही मला सांगत जावा कमेंट बॉक्समध्ये. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जावा, मी रोजच्या व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि हे पोहे आईनं काय केलेले आहे, स्वच्छ आता चाळून घेत आहे. आणि ह्यांना दिवसभर सकाळपासून आता म्हणजे सांच्या पार झालेली आहे, 4 वाजलेले आहेत. तर ह्या टोपल्यामध्ये मस्त ऊन दाखवून घेतलेलं आहे बघा. अशा प्रकारे आमच्याकडे ऊन असते भरपूर, तुम्हीसुद्धा असं ऊन दाखवून घ्या. ऊन दाखवून घेऊन आता मग पुढली प्रोसेस आपण पुढी करूया. असं छान चाळून घ्या. म्हटलं तर मध्ये काही कचरा काडी असेल, काही पीठ, हे बघा अशा प्रकारे असते, त्यामुळे स्वच्छ करा. त्याला भरपूर वाटते, सुपर मार्केटहून आणलेलं आहे, पण तरी असं इतकं राहतंय बघा, बघू शकता. तर स्वच्छ करून घ्या. आईने मस्तपैकी साफ नीट करून घेतल्याच्या नंतर चाळणीने 1 दिवस मस्त ऊन खाऊ घातलेला आहे पोह्यांना. आणि 1 किलो पोह्याचा आई चिवडा करत आहे. तुम्हाला परफेक्ट माप सांगत आहे मी, एकदम चुरचुरी झाले आहेत. 1 चमचाच तेल टाकायचं. तुम्हाला भाजू वाटतं तर कोरडे भाजू शकता, पण आम्ही 1 चमचा तेल टाकलेले आहेत. आणि मस्तपैकी जाड बुडाच्या कढईमध्ये असे पातळ पोहे मस्तपैकी आपण आता भाजून घेऊया. हे बघा एकदम चुरचुरीत झालेले आहेत, तुम्हाला मी आवाज दाखवते. हे बघा झालेले आहेत की नाही, असा चुरचुरीत होतो चिवडा. एकदम नॅचरल पद्धतीने उन्हाला वाळवून घेतलेले आहेत पोहे. आणि उन्हाला वाळवलेल्या पोह्याचा चिवडा खूप खमंग होतो आणि एकदम छानही लागतो. इकडं पोहे छान दमानं भाजून घेईपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवते काय काय घेतले आईनं ते. तर हे बघा इकडं खूप सारे शेंगदाणे घेतले आईनं, एकदम मस्त मोठ्या वाटीवर. हे बघा खूप मोठी वाटी म्हणलं तर मोठ्या वाटीवर आहेत शेंगदाणे. आणि इकडं बेदाणे म्हणलं तर आपले खिशमिश आहेत, काजू, हे आहेत फुटाणे, जे अख्खे फुटाणे असतात ना ते आहेत. हे कोणतेही घेऊ शकतो आपण, डाळवाई. आणि हे खोबर आहे, चांगलं बारीक चिरून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे. आणि इकडं कोथिंबीर आहे, कढीपत्ता. आणि हे बघा लसण मोठं 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 मस्त ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे. चव खूप छान येते आणि चिवडा खूप छान लागतो याच्यानं. कढीपत्ता, कोथिंबीर. आणि इथं बघू शकता ही आहे हिरवी मिरची, भरपूर सारी हिरवी मिरची कातरून घेतलेली आहे कैंचीने. म्हणलं तर खूप हात तिखट आहे ही जरा मिरची. आणि ही आहे बघा जिऱ्याची पावडर, भाजून जिरा जे कुटलेला आहे ना ती पावडर आहे. हे एवढंच साहित्य लागतं आहे. आणि बाकीचं आपलं मीठ, हळद एवढंच मसाल्यामधलं. आणि आता आई बघा इकडं मस्त भाजून घेत आहे पोहे. हे बघा पोहे आकसत पण नाही. आणि इकडं तर आई किती छान भाजून घेत आहे. आणि तुम्हाला मी एक ट्रिक सांगते, जर हे पोहे आकसायचे नसले, तुम्हाला जर एकदम श्रिंक व्हायचं नसलं तर तुम्हाला मी तेही सांगते. ह्याच्यामध्ये की नाही आई सांगते असं चिमूटभरच मीठ टाकायचं, जास्त नाही, चिमूटभर टाका. म्हणजे तर पोहे एकदम श्रिंक होणार नाहीत, छान राहतात. आणि छान भाजून घ्यायचे आणि चुरचुरीत होतात. मग आपण हे असं मोठं पातेलं घ्या, घमेलं घ्या, काही म्हणा आता तुम्ही, पाटी, पातेलं, मोठं टोपलं काही म्हणू शकतो. असं स्वच्छ धुवून कोरडं करून दिवसभर उन्हाला ठेवून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे टाकून घेत आहे. कोणतंही काम करा एकदम हायजिनिक स्वच्छतेनं करा. बाहेरली वस्तू स्वच्छता राहत नाही म्हणून आपण घरात करतो, तर घरातली वस्तू एकदम स्वच्छतेनं करायची. हे बघा अशा प्रकारे आता आई सर्व पोहे भाजून घेते, मी तुम्हाला दाखवते. आता कशा प्रकारे भाजलेले आहेत ओळखायचं कसं म्हणून आई दाखवत आहे बघा. हे बघा आवाज ऐकलात तुम्ही, तुम्हाला मुद्दाम आवाज दाखवण्यासाठी. इकडे तर त्याचा आकार बदलला नाही, आईनं एकदम चोळल्याबरोबर त्या पोह्यांना चुरा होत आहेत. म्हणलं तर हे परफेक्ट पोहे भाजलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये मस्त काढून घेऊया आणि दुसरा घाणा भाजूया. 1 किलो पोहे म्हणताल तर पाव किलो एक वेळेस भाजून घ्यावं लागते. असं छान पसर करून ठेवा त्यांना. तेल म्हणलं तर असं किती तेल म्हणतात, थोडंसं तेल. हे बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आणि भाजायचं मस्त. आता दुसरा घाणा भाजून घेत आहे. हे बघा असं दुसरी स्टेप. आता हे दुसऱ्या वेळेस भाजून घेत आहे. त्या वेळेसही आपलं भाजणं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण मस्तपैकी. हे बघा आणखी 2 वेळेस लागेल थोडं थोडं भाजायला. तुम्ही बघू शकता सर्व पोहे आईने छानपैकी भाजून घेतलेले आहेत एकदम मस्त. आणि आता आपण इथं तेल आणखी तापवायला ठेवलेलं आहे. म्हणलं तर आता हे सर्व शेंगदाणे, फुटाणे, बेदाणे, खोबर सगळं तळून घ्यायचं आहे आता त्याच्यामधून. आता शेंगदाणे टाकून घेऊया. छान तेल तापलेलं आहे.
असे खमंग कुरकुरीत मस्त शेंगदाणे तळून घ्यायचे. हे बघा मस्त झालेले आहेत कुरकुरीत एकदम. त्याचे साली जे आपले साल असते की नाही शेंगदाण्यावरली ती 2 भाग झालेले आहेत बघा. एकदम मस्त मस्त झालेले आहेत बघा. दिवाळी बाहेर फटाकडे आवाज येत असतील तुम्हाला. आणि आता हे आपण जे तळून काढतो ना त्यानंतरही थोडीशी प्रोसेस त्याची चालूच राहते. त्यामुळे हे बघा अशा प्रकारे छान काढून घ्या आणि तेल पूर्ण निथळून त्या पोह्यावर टाकून घ्यायचं. आणि जर थोडंसं तेल असलंही समजा तर चिवड्यातच येणार आहे आपल्या. जवळ घ्या टोपलं. अशा प्रकारे छान पोह्यावर असं छान पसरवून घ्यायचं खूप छानपैकी. आपण ही डाळवा जे फुटाणे आहेत ना ते तळून घेऊया मस्तपैकी. आमच्याकडे शेंगदाणे सर्वात जास्त आवडतात, फुटाणे जास्त नाही. शकता फुटाण्यासोबत काजूही तळून घेता आहे. ते दोन्ही एका ह्याच्यामध्ये छान होतात, ते बरोबर असतात म्हणून. एकदम मस्त आता तळून असं छान तळून घ्यायचं. ते मी सांगते शेंगदाणे फुटाणे चांगलं आहे ना. अर्धा मिनिट 1 मिनिट लागतच आहे तळण्यासाठी. पोहे मात्र 1.5 मिनिट 1.25 मिनिट लागलेले आहेत तळण्यासाठी. हे बघू शकता हे सर्व वस्तू छान तळून घेतलं ना चिवडा खूप दिवस कुरकुरीत राहतो. नाहीतर एकदम कोणते असे अर्धे कच्चे तळलं ना ते चिवडा एकदम मऊ पडतो लवकरच. पूर्ण तेल निथळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया. हे बघा अशा प्रकारे. आता आपण ही खोबर टाकून घेऊया. हे बघा खोबर आहे असं छान काढून घ्यायचं. असं छान पसरवून घ्यायचं. आता आपण ही बेदाणे टाकून घेऊया. अशी किती मस्त झालेले आहेत. अशी छान फुलले ना जास्तही वेळ तळू नका, कडक होतील ते चिवट होतात. त्यामुळे थोडीशी तळलं की त्यांना काढून घ्यायचं. काही तुम्हाला मी सांगते दिवाळीचा कोणताही फराळ असू द्या त्याच्यामध्ये पेशन्स खूप ठेवावे लागतात. इतके की नाही सांगू शकत नाही. तितकं पेशन्स ठेवून करावं लागते तर ते फराळ 1 नंबरला उतरतो. नाही तर मग काही नाही. मिरच्या आपण तळून घेऊया. जरा दूर होऊनच तळा, म्हणलं तर एकदम अंगावर उडतील. त्याच्यासोबतच लसूण टाकून घेऊया. हे बघा अशा प्रकारे लसूण आईनं मोठं मोठं केलेलं आहे. आणि हे जे कढीपत्ता असतो की नाही कढीपत्ताही टाकून घ्यायचा याच्यामध्ये. आणि कोथिंबीरही थोडीशी घेतलेली आहे, जास्तही मऊ पडेल चिवडा म्हणून. सगळं असं काढून घ्यायचं मस्तपैकी. बघा असं सगळी फोडणी बघा किती चुरचुरीत झालेली आहे. एकदम मस्त त्याच्यावर टाकून घ्यायची. आता हे बघा तेल किती तापलेलं आहे आणि गॅस आईनं बंद केलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया सर्व मसाले. जिरा पावडर टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. मस्तपैकी भाजून वाटून घेतलेली आहे ती जिरा पावडर. आम्हाला लागतंय म्हणून आम्ही थोडीशी लाल मिरची पावडर टाकत आहोत. तुम्हाला लागत नसली तर टाकू नका तुम्ही. हिरवी मिरची टाकलेली आहे. हळद टाकून घ्यायची आणि मीठ टाकायचं चवीनुसार. एकदम छान झालेला आहे. गॅस कधी बंद करूनच ही सुके मसाले टाका, नाही तर करपून जातील. आता ही फोडणी आपण ह्याच्यावरती टाकून घेऊया. हे बघा अशा प्रकारे दमानं टाकायचं. दिवाळीचं काम असतंय, धावपळ करून पोळून घ्यायचं नाही. हिची फोडणी ह्याच्यावर टाकलेली आहे ना तेलाची. आता 2 पैकी चमचे घ्या, 2 घ्या, 1 घ्या, काही घ्या आणि मस्तपैकी आता छान त्यांना मिक्स करून घ्यायचं. पोहेही तुटणार नाहीत आणि एकदम मस्त आता त्यांना छान 5 मिनिटापर्यंत लावून घ्यायचं. त्याला मसाला पूर्ण लागतंय पोह्यांना. अशा प्रकारे 1 किलोचा चिवडा होतो बघा इतका छान. बघा अशा प्रकारे सुरूला तुम्हाला कमी हळद वाटेल, ते छान कलर आल्यासारखं वाटणार नाही. कधी तुम्ही बघा आज चिवडा केल्याच्या नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघा, करंजी राहू द्या, चिवडा लाडू, त्याला कलर खूप सुंदर येतो. जशी आपण मेहंदी आज रात्री लावली तर मग उद्या सकाळी थोडासा कमी कलर असतो, उद्या दिवस जाऊन परवा दिवशी कसं त्याला कलर किती सुंदर येतो. तशा प्रकारे असते दिवाळीचं कोणताही जे करा तुम्ही फराळ, त्याला कलर पुन्हा पुन्हा येतो. आता दिवाळी आलेली आहे, मस्त असा चिवडा करायचा. लहान मुलांना सुट्टी असते, पाहुणे येतात घरी, कुणी आजूबाजूचे येतात, शेजारी पाजारी नातेवाईक, मग त्यांना नाश्त्याला फराळाला द्यायला हा चिवडा घरी. बाहेरून तर आपण भरपूर सारा आणतोच, तरी घरी हा चिवडा थोडासा भरकत राहतो. खाता येता जाता तेव्हा असा चिवडा नक्की करा. आणि तुम्हालाही हा चिवडा आवडला असेल
तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हॅपी दिवाळी सर्वांना.